हाय फ्रेंड्स, तर आज आपण जातोय ठाण्याच्या लेक शोर मॉल मध्ये आणि आपल्या सोबत आहे आराध्य दादा प्लस सरप्राईज एंट्री समर्थ दादा आणि वेद दादा. तर आता त्रिशा रेडी होते. रेडी झाल्यानंतर आम्ही कारने निघू. मग बाय. हाय गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आता लेक शोर मॉलला जाणार आहे. जातो आहे. लाजतो आता, काय माहिती नाही आलं काय झालंय. जरा डिप्रेशन मध्ये कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? बाईक तर आम्ही तुम्हाला बोलणार नाही की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्ही करणार आम्हाला माहिती आहे. तुम्ही आमचे खूप चांगले सबस्क्रायबर्स ना, त्यासाठी आम्ही तुम्हाला बोलतो. आणि आम्ही तुम्हाला पकवत पण नाही लागतं. व्हिडिओला आपण चांगली सुरुवात करत आहे. आपण आपल्या व्हिडिओसाठी चांगली सुरुवात केली आहे आणि आता आपण आपल्या जर्नीला स्टार्ट करूया. चला बाय गाईज. तर आराध्य आणि समर्थची ब्लॉगिंग ऐकल्यानंतर आपण निघालो लेक शोर मॉलकडे, ज्याचं डिस्टन्स होतं अप्रॉक्सिमेट 28 मिनिट्सचं. आता आम्ही लेक शोरच्या रस्त्याने चालले आहेत आणि थोडा वेळ 28 मिनिट एवढा परफेक्ट नाही सांगायचं भाई. 28 मिनिटने आम्ही लेक शोर मॉलला पोहोचतील आणि तुम्हाला त्यावेळेची पण आता प्रिशा तुम्हाला प्लीज हाय बोल सबस्क्रायबर्स कुठे आणि आता थोड्याच वेळाने आम्ही लेक शोर मॉलला पोहोचणार आहेत आणि तोपर्यंत आम्ही आमचा इंट्रोडक्शन देऊन टाकू तुम्हाला. माझं नाव आहे आराध्य अमोल भोसले. माझं नाव आहे समर्थ ऋषिकेश गुरव. आम्ही आमच्या सोबत अजून एक आहे मुलगा. हाय तुम्हाला ऐकायला आलं ह्याचं नाव? नाही आलं असेल जर आलं तुम्ही कमेंट मध्ये लिहा. वेद परत बोल एकदा. तर गाईज, लेक शोर मॉलचं पहिलं नाव होतं विवियाना मॉल आणि विवियाना मॉलचं डिस्टन्स स्टेशन पासून आहे अराउंड 4 किलोमीटर्स आणि तुम्हाला त्याच्यासाठी ऑटो भेटू शकते. शेअरिंग पण आहे अवेलेबल आणि मीटर वाईज पण आहे. स्टेशनच्या बाहेरूनच तरी तुम्हाला ठाणा वेस्टला यायला लागेल. तर आता लागते त्रिशाचं अजून एक फेवरेट गाणं जे आहे तांबडी तांबडी. तर त्याच्यावरती तुझा त्रिशा कशी नाचते. तांबडी तांबडी चमकते उन्हात तांबडी तांबडी चमकते उन्हात तांबडी तांबडी चमकते तांबडी तांबडी ही चमकते उन्हात लाखाला खादीचा कडक चेहऱ्यावरचे तांबडी तांबडी ही चमकते उन्हात. तर आता आपण जवळ पोहोचतोय लेक शोर मॉलच्या. माझीवाड्याला आलेलो आहे. चमकते उन्हात आता गाणी एन्जॉय करत तांबडी तांबडी ही चमकते उन्हात तांबडी चमकते उन्हात लका 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 लका. हा माहिती. तर हे आपण पोहोचलोय लेक शोर मॉलला. ज्युपिटर हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट बाजूला आहे. ह्याच्यामध्ये मी छावाची मूवी बघितली आहे. मला असं काय वाटतं मी आलो इथं आलेलो आहे. मला ते आता हा ठाण्याचा बेस्ट मॉल आहे. तुम्हाला इकडे येणं भागच आहे. कधीतरी आलं असं. We have arrived the mall in the parking.
प्रिशा 1 2 3. तर गाईज वीकेंड असल्यामुळे आज खूप गर्दी होती मॉलमध्ये. टू व्हीलर्स 30 रुपीज आहे पार्किंग चार्जेस आणि 4 व्हीलरचे आहेत 50 रुपीज. चालू आहे. चल 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 चला. पकड हात पकड. तर हात पकड. आता आपण जात आहोत One. लेकशोर मॉलच्या ग्राउंड फ्लोअरला. 3. ग्राउंड फ्लोअरला मिक्स दुकानं आहेत. फॉर एक्झाम्पल फॅशन, फुटवेअर, ॲक्सेसरीज, वॉचेस आणि स्पेशली स्टोर्स आहेत, ज्याच्यात इन्क्लुडिंग आहे ब्रेक स्टॉक, टायटन वर्ल्ड अँड त्यानंतर लॅकॉस्ट आहे, गंगा राय नेशन आहे, फॅब्रिका आहे, त्यानंतर H&M, लेवायसेस, त्यानंतर नायका आणि एसबेडा. हे तुम्हाला बॅग्स घ्यायचेत का? आणि ही प्रिशा. आणि नेहमी इथे शॉपर स्टॉप आणि मॅक आहे, त्याच्या बाजूला बुक फेअर लागलं असतं. तिकडनं तुम्ही काही बुक्स पाहिजे असतील तर तुम्ही बुक्स देखील घेऊ शकता. हो मग हळू. त्यानंतर आपण गेलो फर्स्ट फ्लोअरला, जिथे आपल्याला शॉपिंग करायची होती. पॅन्टालून आहे, तिथे मॅक्स आहे, स्निच आहे, त्यानंतर होम सेंटर आहे, त्यानंतर रिलायन्स ज्वेलर आहे, होरा आहे, कॉटन कल्चर आहे. मला टी शर्ट घ्यायचं होतं ते मॅक्समध्ये आणि मम्मीला बॅगेटमधून पर्स घ्यायची होती. आता मम्मा करायला गेली शॉपिंग आणि आम्ही इथे टाइमपास करतोय. इथे प्रिशाला हा काय बोलतोय बघा, काय बोलतोय. माझा पहिला खर्च होणार आहे आता. खत्म. हो यार, सही बात आहे. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. त्यानंतर प्रिशा आणि आपले बाकीचे फ्रेंड्स बसले टॉय ट्रेनमध्ये. तिचं 1 राऊंडचं कॉस्टिंग होतं 100 रुपीज पर हेड. चालली प्रिशा, बाय बाय. मागे बसून, मागे टेकून बसा बरे, पकडून बसा तिला. हा, जा. टॉय ट्रेन सोबतच बाजूला इथे टॉय हॉर्स जो असतो त्याची राईड आहे. परत रिमोट कंट्रोल कार आहे, त्याची राईड अवेलेबल आहे. त्यानंतर शॉपिंग करून आपण गेलो लास्ट फ्लोअरला, जो आहे सेकंड फ्लोअर. तिथे अवेलेबल शॉप्स जे आहेत ते आहेत एथनिसिटी, मान्यवर, त्याच्यानंतर रिलायन्स ट्रेंड्स आहे, फ्लॅगशिप स्टोअर आहे, मिस्टर DIY. Guys, आता आपण कुठे जाणार आहे? तर आता आपण फन सिटीमध्ये जाऊन गेम्स खेळायचे. सगळे एकत्र राहा, एका वेळेस एकच जण गेम खेळणार, ठीक आहे. प्रिशा, मम्मा. प्रिशा रेडी? सर्वात पहिले प्रिशाला कुठे बसायचं आहे? हिच्यात बसणार ना प्रिशा? सर्वात पहिले प्रिशा ह्याच्यामध्ये बसणार. आता हिच्यानंतर नेक्स्ट प्रिशा आहे. ओके, तर आता पहिला आराध्य खेळणार आहे हा गेम. स्टार्ट रीडिंग, गेम ऑन. आरामात आरामात बघून. अरे मिस झालेला आहे. आपली प्रिशा जाणार आहे या बोटवर बसायला. सी पेट्रोल बोट. चल जा प्रिशा. ओके प्रिशा रेडी? तू पण बसतो बस बाजूला. हा बस.
तिला हा. ओके रेडी. पेट्रोल नाही. प्रिशा आता पॉवर वाढवणार आहे. वाढव रे. हाय लो कर. वाढव. ये ते माझ्याकडे ते पाहिजे. रिशा आपली बसली आहे. ये जा विचारून घे त्याचं काय. बाय कर. खाली आली. Okay, now Mama is playing. Feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. आता कोण निघणार यांच्यामध्ये? किती वेळ आहे? zigzag मार.
त्यानंतर आपण खेळलो बॉक्सर हा गेम, ज्याच्यात पंच मारायचे असते. त्यात आराध्याने पंच मारली, पण त्याला पॉइंट्स भेटले अराउंड 152. आणि त्यानंतर मी ट्राय केला, तर मी पण माझी पूर्ण एनर्जी लावली. ॲक्च्युली पूर्ण एनर्जी नव्हती लावली, तरी पॉईंट्स आले 774. ओके, गुड. फर्स्ट अटेम्प्ट होता माझा. तर फ्रेंड्स, फन सिटीमध्ये खूप सारे गेम्स आहेत. इथे कार्ड तुम्हाला अवेलेबल असो 2000 रुपीज मध्ये. त्याच्यामध्ये 25 प्लेस भेटतात. स्टार्टिंग प्राइस 2000 आहे, तरी वाढत वाढत तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर प्रिशाला आपल्या फायनल राईडमध्ये भेटली धन्वी दिदी, आपली एक क्यूट सबस्क्रायबर. आणि ते छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत. डॅशिंग कार आहे, VR चे पण भरपूर सारे गेम्स आहेत. फन सिटीमध्ये खेळून झाल्यानंतर आपण गेलो फूड कोर्टला, जिथे आपण खाल्लं थोडंसं मॅकडॉनल्ड्सचा बर्गर. आणि आम्ही सगळ्यांनी घेतलं मॅक चिकन. हा, कोक लहान मुलांसाठी नाहीये, फक्त फ्राईज आणि बर्गर. सॉस पाहिजे तर सॉस आहे ना इथे. इथे बघा. तर अशा प्रकारे आपल्या लेक्चर मॉलची जर्नी संपलेली आहे. सगळ्यांनी बाय बाय करा. बाय. तर आता आपले आराध्य दादा आणि समर दादा काहीतरी बोलतात. आपल्याला या ब्लॉग ब्लॉगचा एंड झाला आहे, म्हणजे एंड झाला आहे. आता परत आम्ही याच ब्लॉग सारखा नवीन ब्लॉग अपलोड करणार आहे. आपलं एंटरटेनमेंट वाला ब्लॉग आम्ही लवकरात अपलोड करणार. त्यासाठी तुम्ही पण रेडी राहा आणि आम्ही पण रेडी राहू. आणि तुम्ही आमचा साथ द्या आणि आमचा साथ द्या आणि सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तो बाय करा. बाय बाय बाय. काय कर प्रिशा, बाय कर. बाय. तर फ्रेंड्स, ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.